Hello everyone, good morning. I am Bhusar Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Sheogaon. In previous lecture, we have completed sterile manufacturing. In today's lecture, we are going to study a new topic or new chapter, that is non-sterile manufacturing. Non-sterile manufacturer or manufacturing. Before going to study non-sterile manufacturing, in that non-sterile manufacturing of tablet, or before going to study manufacturing of tablet, we must be know about the definition of tablet. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग हा नवीन चॅप्टर सुरू करत आहोत. नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग या चॅप्टरमध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टॅबलेट, त्याचबरोबर मेथड ऑफ ग्रॅन्युलेशन स्टडी करायचं आहे. परंतु मॅन्युफॅक्चरिंग ऑफ टॅबलेट स्टडी करण्याच्या आधी आपल्याला ॲक्च्युअल डेफिनेशन किंवा टॅबलेट म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. तर फर्स्टली पाहूया डेफिनेशन ऑफ टॅबलेट. टॅबलेट्स आर द सॉलिड युनिट डोसेज फॉर्म containing medicaments and mixture of medicament and excipient compressed into solid cylindrical shape having either flat or convex surface. टॅबलेट्स काय आहे? एक सॉलिड युनिट डोसेस फॉर्म आहे. तो कशा प्रकारे कन्सिस्ट केला जातो किंवा कंटेनिंग, तर त्यामध्ये मेडिकामेंट्स किंवा मिक्सचर ऑफ मेडिकामेंट्स असतील, व्हेरियस प्रकारचे ॲडिटिव्ज असतील, एक्झिपियंट यूज केले असतील मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी. कशासाठी? तर सॉलिड डोसेज फॉर्म कंटेनिंग मेडिकामेंट्स ऑर मिक्सचर ऑफ मेडिकामेंट्स किंवा एक्झिपियंट यूज केले जातील. आणि विथ द हेल्प ऑफ कॉम्प्रेशन आपण सॉलिड सिलेंड्रिकल शेपमध्ये किंवा आयदर फ्लॅट किंवा कॉन्व्हेक्स सरफेसवरती किंवा कॉन्व्हेक्स टाईप ऑफ शेप, त्यामध्ये आपण टॅबलेटचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. त्या पद्धतीचे त्या शेपच्या टॅबलेट आपल्याला मिळू शकतात. डेफिनेशन: धीज आर द सॉलिड युनिट डोसेज फॉर्म. काय आहे तो? युनिट डोसेज फॉर्म आहे कंटेनिंग medicaments or mixture of medicaments and excipient compressed into solid cylindrical shape having either flat or convex surface. Then manufacturing of tablet. In that manufacturing of tablet are not containing solely the drug, but it also contains added substance like that additives to make the powder more compressible and increase the fluidity during the manufacturing. टॅबलेट्स कशी तयार होते? फुल्ली ड्रग असतो किंवा पूर्ण ड्रगचीच बनलेली असते असं नाही आहे. त्यामध्ये ड्रग त्याचबरोबर त्याचे ॲडेड सबस्टन्स जे एक्झिपियंट असतील, ॲडिटिव्ज असतील, ते गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं? त्या पावडर काय होते? मोर कॉम्प्रेसेबल होते आणि त्याची फ्लुइडिटी इन्क्रीज होते. कशामध्ये फ्लुइडिटी इन्क्रीज होते? तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये. द फ्लुइडिटी इज रिक्वायर्ड टू एनहान्स द फ्लो ऑफ पावडर फ्रॉम हॉपर टू डाय कॅव्हिटी युनिफॉर्मली टू गेट द टॅबलेट ऑफ युनिफॉर्म वेट. ज्यावेळेस फ्लुइडिटी इन्क्रीज होते त्यावेळेस काय होतं की फ्लुइडिटी इज रिक्वायर्ड असते. कशासाठी? टू एनहान्स द फ्लो ऑफ पावडर. कुठपासून? फ्रॉम हॉपरपासून टू ते डाय कॅव्हिटीपर्यंत. कशासाठी? तर टू गेट टॅबलेट ऑफ युनिफॉर्म वेट. युनिफॉर्म वेटची टॅबलेट मिळण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी. फ्लुइडिटी कॅन बी इन्क्रीज बाय इनकॉर्पोरेटिंग अ ग्लायडंट. एक्झाम्पल ऑफ ग्लायडंट: फ्यूम सिलिकॉन डायऑक्साईड. किती प्रपोर्शनमध्ये यूज केलं जातं? तर 0.01% मध्ये यूज केलं जातं.
कॉम्प्रेसिबिलिटी इज द ॲबिलिटी ऑफ पावडर टू फॉर्म कॉम्पॅक्ट मास आफ्टर अप्लाइंग प्रेशर. जी कॉम्प्रेसिबिलिटी आहे काय करते, ॲबिलिटी ऑफ पावडर फ्रॉम कशासाठी यूज केली जाते तर कॉम्पॅक्ट मास. त्यावेळेस प्रेशर अप्लाय करू त्यावेळेस कॉम्प्रेस मास. कॉम्प्रेसिबिलिटी इज द ॲबिलिटी ऑफ पावडर टू फॉर्म, काय फॉर्म करण्यासाठी कॉम्पॅक्ट मास आफ्टर अप्लाइंग द प्रेशर. देन नेक्स्ट वन आहे मेथड ऑफ ग्रॅन्युलेशन. परंतु ह्या ज्या 3 मेथड आहेत त्या 3 मेथड स्टडी करण्या अगोदर ग्रॅन्युलेशन म्हणजे काय हे पाहूया. ग्रॅन्युलेशन मीन्स और इट इज अ प्रोसेस or a process converting of small particles into physically stronger larger particles. काय ग्रॅन्युलेशन म्हणजे काय, हे एक प्रोसेस आहे. याच्यामध्ये कन्व्हर्जन केलं जातं. कोणाचं कन्व्हर्जन केलं जातं, जे स्मॉल पार्टिकल्स आहेत, जे पावडर फॉर्ममध्ये असलेले स्मॉल पार्टिकल्स आहेत, त्या स्मॉल पार्टिकल्सचं फिजिकली स्ट्रॉंगर आणि लार्जर पार्टिकल्समध्ये कन्व्हर्जन केलं जातं किंवा रूपांतर केलं जातं. त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅन्युलेशन. डेफिनेशन ऑफ ग्रॅन्युलेशन, इट इज अ प्रोसेस or a process converting of small particles into physically stronger larger particle called as granulation. The current method of granulation are first dry granulation, second one wet granulation, and third one direct compression method. First study करूया dry granulation method. Dry granulation method, it is also called as sludging. The granules are prepared by screening previously a larger compact mass or sludge of the mixture. It is applicable to substance which have cohesive property and those which can't granulated by above method. इन शॉर्ट डायग्राममध्ये काय सांगितलं की ड्राय ग्रॅन्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं तर विथ द ॲक्युरेट क्वांटिटी ऑफ इन्ग्रेडियंट, जे API असेल, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असेल किंवा तुमचा ड्रग पार्टिकल असेल, ॲक्युरेट क्वांटिटीने वे करायचा. देन फर्स्ट स्टेप आहे ग्राइंडिंग. त्याची ग्राइंडिंग करायची. ग्राइंडिंगमध्ये ॲडिटिव्ज मिक्स करायचे. जे ॲडिटिव्ज दिलेले असतील ते ॲडिटिव्ज मिक्स करायचे. त्यानंतर आहे ग्राइंडिंग अँड मिक्सिंगमध्ये ॲडिटिव्ह मिक्स केले. त्यानंतर स्लजिंग किंवा कॉम्पॅक्शन. स्लजिंग किंवा कॉम्पॅक्शन थर्ड स्टेप आहे. देन आफ्टर द कॉम्पॅक्शन क्रशिंग केली जाते. ग्रॅन्युलची क्रशिंग केली गेली. त्यानंतर अगेन स्क्रीनिंग और शिफ्टिंग, स्क्रीनिंग केली जाते. देन स्क्रीनिंग नंतर पुढची स्टेप आहे ती ब्लेंडिंग और मिक्सिंग. स्टेप 6 आहे अगेन ब्लेंडिंग आणि मिक्सिंग. देन मिक्सिंगमध्ये लुब्रिकेटिंग एजंट यूज केला जातो. जो आपला पावडर आहे किंवा ड्रग पावडरचं आपण ग्रॅन्युलेशन प्रिपेअर करतो ते अधेर होऊ नये यासाठी लुब्रिकेटिंग एजंट त्यामध्ये आपण मिक्स केलं जातं. आणि फायनली विथ द हेल्प ऑफ कॉम्प्रेशन टॅबलेट प्रेस केली जाते किंवा कॉम्प्रेशनच्या साह्याने, कॉम्प्रेशन मशीनच्या साह्याने किंवा विथ द हेल्प ऑफ कॉम्प्रेशन टॅबलेट फॉर्म्युलेट करतो आपण किंवा टॅबलेट प्रिपेअर करतो ड्राय ग्रॅन्युलेशन मेथडनुसार. देन सेकंड वन आहे वेट ग्रॅन्युलेशन मेथड. इट इज अ वाईडली यूज मेथड फॉर प्रोडक्शन ऑफ कॉम्प्रेस टॅबलेट. जी वेट ग्रॅन्युलेशन मेथड आहे ही वाईडली यूज किंवा जास्त प्रमाणात यूज केली जाते. कशासाठी, कॉम्प्रेस टॅबलेटच्या प्रोडक्शनमध्ये. द इन्ग्रेडियंट ऑफ फॉर्म्युलेशन आर वे अकॉर्डिंगली अँड ब्लेंडेड. जे फर्स्टली काय केलं जातं, जे इन्ग्रेडियंट आहे, जे API ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट असेल किंवा ड्रग असेल तुमचा, तो फर्स्टली काय केला जातो, वे केला जातो. त्यानंतर सेकंड स्टेप आहे त्यामध्ये ग्राइंडिंगच्या नंतर ब्लेंड केला जातो, ब्लेंडेड. देन डॅम्प मास इज प्रिपेअर बाय ॲडिंग अ लिक्विड बाइंडर. त्यानंतर काय केलं जातं, डॅम्प मास प्रिपेअर केलं जातं.
कशाच्या साहाय्याने प्रिपेअर केलं जातं? विथ द हेल्प ऑफ लिक्विड बाइंडर त्याच्यामध्ये ॲड केलं जातं आणि डॅम्प मास प्रिपेअर केलं जातं. देन बघ, डॅम्प मास प्रिपेअर करण्यासाठी जे लिक्विड बाइंडर आहे त्यासाठी बाइंडिंग एजंट महत्त्वाचं आहे. मग बाइंडिंग एजंट कुठल्या प्रकारचे यूज करू शकतो आपण त्यामध्ये? तर स्टार्च असेल, व्हेरियस गम्स अँड सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह असतील. मग व्हेरियस गम्स आणि सेल्युलोज डेरिव्हेटिव्हमध्ये एक्झाम्पल आहे मिथाइल सेल्युलोज असेल, मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज असेल किंवा झिलेटिन आहे. याच्या साहाय्याने यापैकी आपण बाइंडिंग एजंट यूज करून डॅम्प मास प्रिपेअर करतो. त्यानंतर द डॅम्प मास इज देन स्क्रीन इन टू पिलेट्स ऑर ग्रॅन्युल्स. त्याच्यानंतर काय केलं जातं? डॅम्प मास स्क्रीनिंग केली जाते की इन टू पिलेट ऑर ग्रॅन्युल्स. मेश स्क्रीन किती नंबरची यूज केली जाते त्यासाठी? तर 6 किंवा 8 नंबरची मेश स्क्रीन त्यासाठी यूज केली जाते. कशासाठी? स्क्रीनिंगसाठी किंवा पिलेट किंवा ग्रॅन्युलसाठी. द ग्रॅन्युल्स आर स्प्रेड ऑन अ लार्ज पीस ऑफ पेपर. त्यानंतर काय केलं जातं? ग्रॅन्युल्स स्प्रेड केले जातात लार्ज पीस ऑफ पेपरवरती इन टू सॅलो ट्रे अँड ड्राईंग होण्यासाठी. द नेक्स्ट स्टेप आहे द ग्रॅन्युल्स ड्राईड विथ द हेल्प ऑफ थर्मोस्टॅटिकली कंट्रोल ड्राईंग कॅबिनेट. त्यानंतर ड्राईंगमध्ये काय यूज केलं जातं? ॲपरेटस थर्मोस्टॅटिकली कंट्रोल ड्राईंग कॅबिनेट यूज केलं जातं. एक्झाम्पल जर बघायचं ठरलं तर फ्लुइडाइज बेड ड्रायर इट इज ऑल्सो यूज. द नेक्स्ट स्टेप आहे आफ्टर द ड्राय स्क्रीनिंग. आफ्टर द ड्राय स्क्रीनिंग अ lubricating or lubricant in the dry form is added to the granules. जे ड्राय फॉर्ममध्ये लुब्रिकंट काय केलं जातं? ॲड केलं जातं. देन द क्वांटिटी ऑफ लुब्रिकंट डिपेंडिंग अपॉन टॅबलेटिंग ऑपरेशन अँड रेंज फ्रॉम 0.1% ऑफ वेट ऑफ ग्रॅन्युल टू 5%. त्याची रेंज किती असते? क्वांटिटी लुब्रिकंटची क्वांटिटी कशावर डिपेंड असते? त्या टॅबलेटिंग ऑपरेशनवरती. त्याची रेंज किती असेल? 0.1% किंवा ते वेट ऑफ टू 5%. व्हेरियस टाईप ऑफ टॅबलेट्स प्रेस और टॅबलेट मशीन आर यूज टू कॉम्प्रेस टॅबलेट. त्यानंतर लुब्रिकेटिंग एजंट त्यामध्ये ॲड केल्याच्या नंतर कॉम्प्रेशन केलं जातं. त्यासाठी व्हेरियस टाईप ऑफ मशीन अवेलेबल आहेत. त्या मशीनच्या साहाय्याने कॉम्प्रेशन करून वेट ग्रॅन्युलेशन मेथडनुसार टॅबलेट प्रिपेअर केली जाऊ शकते. फर्स्टली काय केलं? इन्ग्रेडियंट वे केला, त्यानंतर ब्लेंडिंग केली, त्यानंतर त्यामध्ये ॲडिटिव्ज डॅम्प मास प्रिपेअर केलं. त्यानंतर डॅम्प मास कसं प्रिपेअर केलं? तर बाइंडिंग एजंट यूज केले. त्यामध्ये स्टार्च असेल, व्हेरियस गम अँड सेल्युलोज डेरिव्हेटिव्ह असेल, मिथाइल सेल्युलोज, मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलोज अँड झिलेटिन. त्याच्यानंतर डॅम्प मास हे मेश स्क्रीनमधून पास केलं. त्यासाठी 6 किंवा 8 नंबरची मेश स्क्रीन यूज केली. देन द ग्रॅन्युल्स इज स्प्रेड. ड्राईंग होण्यासाठी ग्रॅन्युल्स ठेवलं गेलं लार्ज पीस ऑफ पेपरवरती. त्यानंतर थर्मोस्टॅटिकली कंट्रोल ड्राईंग कॅबिनेट यूज केलं जातं ग्रॅन्युल्स ड्राईड करण्यासाठी. त्यानंतर ड्राईड ग्रॅन्युल्स पास थ्रू अ स्क्रीन ऑफ स्मॉलर मेश पास केले जातात स्मॉलर मेशमधून अगेन. देन नेक्स्ट स्टेप आहे कॉम्प्रेशन केलं जातं. नेक्स्टमध्ये काय केलं जातं? लुब्रिकेटिंग एजंट ड्राईडमध्ये लुब्रिकेंट एजंट ॲड करून कॉम्प्रेशन केलं जातं आणि कॉम्प्रेशन मशीनच्या साहाय्याने व्हेरियस टाईप ऑफ मशीन्स आर अवेलेबल. विथ द हेल्प ऑफ कॉम्प्रेशन मशीन टॅबलेट कॉम्प्रेस केली जाते. द नेक्स्ट स्टेप आहे डायरेक्ट कॉम्प्रेशन. इन द डायरेक्ट कॉम्प्रेशन some chemical substance like potassium chloride, potassium iodide, ammonium chloride possess free flowing as well as cohesive property. Hence this can be compressed directly without granulation. जे वरील सबस्टन्स आपण पाहिले त्याच्यामध्ये असेल पोटॅशियम क्लोराईड असेल, पोटॅशियम आयोडाईड असेल, अमोनियम क्लोराईड असेल. हे काय आहेत? तर कोहेजिव्ह प्रॉपर्टी शो करतात. त्यामध्ये काय आहे? त्यामुळे काय हे सबस्टन्स काय आहेत? इझिली कॉम्प्रेस किंवा डायरेक्टली कॉम्प्रेस होऊ शकतात विदाऊट ग्रॅन्युलेशन ची मेथड करता किंवा विदाऊट ग्रॅन्युलेशन करता हे डायरेक्टली कॉम्प्रेस होऊ शकतात. त्यामुळे
After the compression of tablet, they are deducted to remove the powder adhering of the surface. In short, फर्स्टली काय घेतलं जातं तुमचा ड्रग पावडर, देन एक्झिपिएंट ॲड केलं जातं, सुपर डिसइंटिग्रंट त्यामध्ये ॲड केलं जातं, त्यानंतर ब्लेंडिंग और ब्लेंडेड बाय ट्रिच्युरेशन केल्याच्या नंतर डायरेक्टली लुब्रिकेटिंग एजंट वगैरे ॲड करत नाही का, तर त्यामध्ये कोहेजिव्ह प्रॉपर्टी दाखवतं आणि त्या डायरेक्ट कॉम्प्रेशन केलं जातं. कॉम्प्रेशन केल्याच्या नंतर डायरेक्ट कॉम्प्रेशन मेथडने आपल्याला टॅबलेट प्रिपेअर होऊ शकते. देन नेक्स्ट वन, equipment for the manufacturing of pills and tablet. Equipment used for manufacturing of pills and compressed tablet. त्यामध्ये 3 सेक्शन आहेत. एक ग्रॅन्युलेटिंग सेक्शनसाठी विविध प्रकारचे इक्विपमेंट यूज केले जातात, त्यानंतर टॅबलेटिंग सेक्शनसाठी विविध प्रकारचे इक्विपमेंट यूज केले जातात आणि कोटिंग सेक्शनसाठी विविध प्रकारचे इक्विपमेंट यूज केले जातात. फर्स्ट पाहूया ग्रॅन्युलेटिंग सेक्शन. इन ग्रॅन्युलेटिंग सेक्शन डिसइंटिग्रेटर ॲपरेटस, हे ॲपरेटस डिसइंटिग्रेशन टेस्टसाठी यूज केलं जातं. तर नेक्स्ट वन आहे पावडर मिक्सर, त्याच्यानंतर आहे मास मिक्सर, त्याच्यानंतर आहे ग्रॅन्युलेटर, त्याच्यानंतर आहे थर्मोस्टॅटिकली कंट्रोल ओव्हन. देन नेक्स्ट वन आहे टॅबलेटिंग सेक्शन. टॅबलेटिंग सेक्शन हा सेपरेट विभाग आहे. टॅबलेटिंग सेक्शनमध्ये फर्स्ट वन आहे टॅबलेट मशीन, त्याला टॅबलेट पंचिंग मशीन पण आपण असं म्हणू शकतो. त्यामध्ये सिंगल पंच मशीन किंवा रोटेटरी पंच मशीन असू शकते. देन पिल मशीन सेकंड वन. थर्ड वन आहे पंच अँड डाय स्टोरेज कॅबिनेट. तिसरा आहे पंच आणि डाय स्टोरेज कॅबिनेट इक्विपमेंट. आणि फोर्थ वन आहे टॅबलेट काउंटर. देन नेक्स्ट वन आहे कोटिंग सेक्शन. फर्स्ट सेक्शन पाहिला आपण ग्रॅन्युलेटिंग सेक्शन. त्या ग्रॅन्युलेटिंग सेक्शनमध्ये डिसइंटिग्रेटर असेल, पावडर मिक्सर असेल, मास मिक्सर असेल, ग्रॅन्युलेटर असेल आणि लास्ट वन पाहिलं थर्मोस्टॅटिकली कंट्रोल ओव्हन. देन सेकंड वन स्टडी केला आपण टॅबलेटिंग सेक्शन. त्यामध्ये इक्विपमेंट कुठल्या प्रकारचे यूज केले जातात, तर टॅबलेट मशीन. टॅबलेट मशीनमध्ये एक्झाम्पल पाहायचं ठरलं तर सिंगल पंच मशीन किंवा रोटेटरी पंच मशीन. देन सेकंड वन पिल मशीन, पंच अँड डाय स्टोरेज कॅबिनेट अँड टॅबलेट काउंटर. लास्ट वन पाहायचं आहे आपल्याला कोटिंग सेक्शन. इन कोटिंग सेक्शन जॅकेटेड केटल फर्स्ट, देन स्टीम, देन गॅस और इलेक्ट्रिकली हिटेड फॉर प्रिपेअरिंग सोल्युशन. देन नेक्स्ट वन आहे कोटिंग पॅन, त्याच्यामध्ये यूज केला जातो कोटिंग सेक्शनमध्ये. त्यानंतर पॉलिशिंग पॅन यूज केला जातो. हिटर अँड एक्झॉस्टेड सिस्टीम त्यामध्ये यूज केले जाते. द कोटिंग सेक्शन शुड बी मेड डस्ट फ्री. कोटिंग सेक्शन जो आहे तो कसा पाहिजे, डस्ट फ्री पाहिजे. अँड सुटेबल एक्झॉस्टेड शुड बी प्रोव्हाइडेड टू रिमूव्ह द एक्सेस पावडर अँड द फ्युम्स रिझल्ट सॉल्वंट इव्हॅपोरेशन. सुटेबल कसा पाहिजे, डस्ट फ्री पाहिजे कोटिंग सेक्शन आणि सुटेबल एक्झॉस्टेड प्रोव्हाइड केलं पाहिजे. कशासाठी, टू रिमूव्ह द एक्सेस पावडर. देन ॲन एरिया ऑफ 30 स्क्वेअर मीटर फॉर इच ऑफ द अबव 3 सेक्शन. हे जे ग्रॅन्युलेटिंग सेक्शन असेल, टॅबलेटिंग सेक्शन असेल आणि कोटिंग सेक्शन असेल, तो एरिया किती पाहिजे, 30 स्क्वेअर मीटर पाहिजे. रिकमेंडेड फॉर बेसिक इन्स्टॉलेशन. बेसिक इन्स्टॉलेशननुसार त्याचा एरिया किती पाहिजे, तर 30 स्क्वेअर मीटर पाहिजे. थँक्यू एव्हरीवन. द रिमेनिंग पार्ट ऑफ नॉन स्टराईल मॅन्युफॅक्चरिंग will be study in our next lecture. Thank you again.